Okay, good morning, everybody. Good morning, Vijay Kumar sir. Yes, sir. Good morning. Good morning, good morning. All the staff and students, welcome. Today we have a very good eminent personality from the corporate field, Mr. Vijay Kumar Shupuje. He is the well-known personality in the IPR. विजय कुमार सर हे एक फार मोठी व्यक्ती आहेत. त्यांनी मागच्या 10 वर्षापासून IPR मध्ये फार मोठं काम संपूर्ण भारतामध्ये त्यांचं चालू आहे. भारतामधल्या जवळपास मी म्हणेन की 101 लीडिंग फार्मसी कॉलेजेसमध्ये आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ते कन्सल्टंट म्हणून पण काम करत आहेत. ASSOCHAMमध्ये पण त्यांचं काम चालू आहे. तर मी इतकंच इंट्रोडक्शन त्यांचं देणार आहे. त्यांचं डिटेल इंट्रोडक्शन देण्यासाठी मी आपले प्राध्यापक श्री अमोल घोडके सरांना इन्व्हाइट करतो. परत एकदा विजय कुमार शुपुजे सरांचे माझे ते मित्र आहेत, त्यांचे एक हार्दिक स्वागत. वेलकम सर अगेन अँड थँक यू व्हेरी मच फॉर द एक्सेप्टन्स ऑफ अवर इन्व्हिटेशन्स. अमोल, कंटिन्यू. Yes, sir. Vijay Kumar Shupuje sir is a director of Petlex Business Solution. He did M Pharmacy with LLB degree. He is a mentor of change with Government of India Niti Aayog. He is also mentor of Startup India Ministry of Commerce and Industry Government of India. Shupuje sir is a co-founder of Pharma Literati online education initiative, which is working actively in area of pharmaceutical education and have collaborated with various institutions and universities for skill-based activities. He is a registered patent agent, Indian Patent Office. He has more than 16 years of experience in pharma corporates, law firm and consultancy. He has conducted more than 100 IPR awareness program at universities, colleges, bar associations, incubation centers, custom office, and industry chambers. This is a brief introduction of Shupuje sir. Now I requested to Vijay Kumar Shupuje sir, please start the session. Thank you so much, Amol sir. Sir, माझा आवाज येतोय ना? अमोल सर? हा, येतोय सर, येतोय. Okay, thank you so much. येतोय. So first of all, thank you so much, Paul sir, for the kind invitation. खरंच चांगलं वाटलं पहिल्यांदा सर जेव्हा म्हटले की मी म्हणजे we are more like a friends. But then let me tell you, Paul sir is more like a mentor for us and like म्हणजे जेव्हा मला आठवतंय 4 वर्षापूर्वी जेव्हा जॉब सोडला आणि स्वतःचं काही चालू करायचा विचार केला, त्यावेळी सर्वात पहिलं इन्व्हिटेशन हे मला सरांकडनंच मिळालेलं, जे की सरांचा माझा असा डायरेक्ट परिचय नव्हता तरी पण. आणि 4-4.5 वर्ष झाली आता, पण जवळपास हे असोसिएशन असंच चालू आहे. बऱ्याच लोकांशी बऱ्याच वेळा बऱ्याच प्लॅटफॉर्म वरती म्हणजे सरांसोबत इंटरॅक्ट केलं, बऱ्याच फॅकल्टी मेंबर्स, आणि जिथं कुठं जातो तिथं निलंग्याची मुलं भेटतातच. आणि निलंग्याची जे कोणी स्टुडंट्स आहेत, एक्स स्टुडंट्स आहेत, ॲल्युमनी आहेत, त्यांच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची आपुलकी किंवा जिव्हाळा जो म्हणतात तो नेहमी असतो, ऑल बिकॉज ऑफ पोळ सर. आणि असं होतंय बऱ्याचदा की जे ॲल्युमनी मेंबर्स आहेत किंवा जे इथले फॅकल्टीज आहेत, ते मला असं म्हणतात की मी MCP निलंगाचाच स्टुडंट आहे किंवा त्यांच्याशीच असोसिएटेड आहे. आणि खरंच मी हे माझं भाग्य समजतो, कारण इथं लातूरमध्ये असून जसा काइंड ऑफ सपोर्ट सरांनी प्रोव्हाइड केला किंवा सगळ्या फॅकल्टी मेंबर्सनी प्रोव्हाइड केला, दॅट इज समथिंग रिअली अप्रिशिएबल. कारण आपण एक गोष्ट पाहिलेली आहे जनरली की जेव्हा आपण करिअरमध्ये पुढं जातो, जेव्हा हळूहळू आपण एक स्टेप पुढं जातो, तेव्हा बरेच लोक आपल्या सोबत जोडले जातात. पण तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा तुमचा ऍक्च्युअली स्ट्रगल असतो म्हणतात,
किंवा ज्यावेळी तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत असता त्यावेळी जो सपोर्ट मिळतो तो खरंच मला असं वाटतं की त्याचं खरं महत्व असतं आणि प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि असा सपोर्ट तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये मिळतोय हे खरंच तुम्हाला ॲज अ स्टुडंट्स सर्वांचं भाग्य आहे असं समजतो मी. ऑल्सो थँक्यू अमोल सर मागचे 4-5 दिवस झालं फॉलोअप करतायत ब्रोशर बनवण्यापासून सर्व गोष्टींसाठी ते फॉलोअप करतायत इन्व्हिटेशन आणि सगळ्या फॉर्मॅलिटीसाठी. थँक्यू सो मच. मला खरंच बरं वाटलं आज. मला वाटतं मी पहिल्यांदाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सेशन देण्यासाठी MCP दिलं, कारण मी बऱ्याचदा येऊन सेशन्स दिले कॉलेजमध्ये, बट काळाची गरज आहे. थोडंसं ऑनलाईन जर आपण शिकू शकलो तर खरंच खूप चांगलं आहे हे. सो थँक्यू सो मच अगेन. मी माझ्या स्पेशलायझेशन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये बौद्धिक संपदा अधिकार म्हणतो त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि मी असा प्रयत्न करणार आहे की मी सगळ्या गोष्टी मराठीत सांगेल. खरं तर काही टेक्निकल गोष्टी मराठीत सांगणं थोडंसं डिफिकल्ट असेल, पण मी माझा असा प्रयत्न करेल की तुम्हा सर्वांना जे जरुरी आहे तेवढं कळालं पाहिजे त्यामधलं. कारण बऱ्याचदा असं होतं की सायन्स खूप मोठं आहे. देर आर सो मेनी थिंग्स लाईक की आपण जर एक्सप्लोर करायला गेलो तर स्काय इज द लिमिट. पण आपल्यासाठी जे दैनंदिन जीवनामध्ये ॲज अ स्टुडंट म्हणा किंवा आपण जॉब करतो तेव्हा किंवा आपण फॉर एक्झाम्पल मेडिकल शॉप टाकतो, अशा वेळी आपल्यासाठी काय जरुरी आहे ते आपण आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोबरच मला तुम्हाला सर्वांना म्हणजे एक गोष्ट सांगायची आहे सेशन चालू करण्याच्या आधी, की जरी माझा एक्सपर्टीज किंवा स्पेशलायझेशन बौद्धिक संपदा अधिकार असेल, तरी पण आम्ही या फार्मालिटरॅटी बॅनरच्या अंडर बऱ्याचशा गोष्टी करत आहोत. बऱ्याचशा स्टुडंट्सना आम्ही प्लॅटफॉर्म देत आहोत. इंटर्नशिपचे प्लॅटफॉर्म आहेत किंवा जी मुलं स्वतःचा काही असं नवीन ओळख निर्माण करू इच्छित आहेत किंवा ज्याला म्हणतात की स्वतःचा बिझनेस सेट करू शकतायत, ऑन्टरप्रिनरशिप किंवा स्टार्टअप स्वतःच चालू करू इच्छित आहेत, त्यांना आम्ही सपोर्ट करत आहोत. आणि मेंटोरिंग सपोर्ट जी काही तुम्हाला मदत लागेल ती, आणि त्याच्या बियॉन्ड इन फ्यू केसेस फायनान्शियल सपोर्ट आर्थिक मदत सुद्धा, आणि त्याच्या बियॉन्ड म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे असतं ते ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो, की आपल्याला चांगल्या लोकांचा संपर्क झाला पाहिजे आणि चांगल्या लोकांशी आपण कनेक्ट झालो पाहिजे. ते इंडस्ट्रीमध्ये असू दे, आपल्या कॉलेजमध्ये असू दे किंवा आपल्या एका पूर्ण इकोसिस्टम मध्ये असू दे, तिथं थोडंफार आम्ही मदत करू शकतो. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचं नेटवर्क आता ब्रॉड आहे. बऱ्याच इन्स्टिट्यूट, प्रीमियर इन्स्टिट्यूट सोबत काम करत आहोत, कॉर्पोरेट सोबत काम करत आहोत, जिथं बरेचसे स्टुडंट्स, पास आउट स्टुडंट्स किंवा इंडस्ट्रीचे लोक कनेक्ट होतात. आणि बऱ्याचदा असं होतं की त्यांची कॉन्ट्रीब्यूट करायची इच्छा असते, पण त्यांना तो मार्ग माहिती नसतो. आणि कदाचित मी म्हणेल की तो मार्ग थोडासा सहज करण्याचं कामच आम्ही फार्मालिटरॅटीच्या माध्यमातून करत आहोत. आणि लाईक तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि असाच राहू द्या ही विनंती, आणि मी माझं सेशन सुरू करतो. ओके. अमोल सर, माझा स्लाइड्स दिसतायत? येस, दिसते. ओके, थँक्यू Yes, sir. सो मच. हा, सो जसं अमोल सरांनी सांगितलं, परिचय दिला, त्याच्या बियॉन्ड एक दोन गोष्टी मला सांगायला खरंच आनंद आहे की रिसेंटली AICTEच्या एका कमिटीवरती ॲज अ इंडिपेंडंट एक्सपर्ट कमिटी मेंबर म्हणून त्यांनी मला नॉमिनेट केलेलं आहे. आणि त्याच्या बियॉन्ड आम्ही ॲसोचॅमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आता चांगल्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह झालेलो आहोत. तर मी आज जे बोलणार आहे ते बौद्धिक संपदा अधिकार, ज्याला जनरली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये बौद्धिक संपदा अधिकार, किंवा लाईक बऱ्याच लोकांना माहिती असेल तो शब्द आहे पेटंट. इंग्लिश शब्द वापरले तरी चालतील, सगळेच मराठी
मुलांना पण कळणार नाही ती बौद्धिक संपदा वगैरे. येस सर, आय एम ट्राइंग टू मिक्स बोथ सर. ओके ओके सर. या सो पहिला सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये पेटंट्स हे खरंच नोन आहे, वेल नोन आहे. आपण आजकाल न्यूजपेपर मध्ये वाचतो किंवा न्यूज मध्ये ऐकतो बऱ्याचदा, किंवा युट्यूब चॅनल वरती, फेसबुक वरती मला पेटंट मिळालं, मला या गोष्टीचं पेटंट मिळालं. पण हे नेमकं असतं काय? मला वाटतं एक 8-10 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. हे एक्झाम्पल मला नेहमीच सांगायला आवडतं. ते म्हणजे एक आपली मराठी मूवी आहे दे धक्का नावाची. त्यात आपला मकरंद अनासपुरे हा एक शेतकरी असतो आणि त्यांनी एक कसलासा पार्ट बनवलेला असतो ऑटोमोबाईलचा, आणि त्याच्यासाठी त्याला 6-7 एकर शेत विकावं लागलेलं असतं. अशी काहीतरी स्टोरी आहे. आणि होतं असं की त्याचा एक मेहुणा असतो, डॅशिंग मेहुणा ज्याला म्हणतो, तो मेहुणा तो पार्ट हरवतो आणि दुसऱ्या कोणाला तरी तो मिळतो आणि त्या माणसाला तो पार्ट विकायचा असतो. पण होतं काय, हे म्हणजे मकरंद अनासपुरेला त्याचं क्रेडिट मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडनं तो पार्ट हरवला आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी संशोधन केलंय, काहीतरी नवीन बनवलंय, आणि पण तो त्याच्याकडे व्यवस्थित ठेवू शकला नाही. त्या पिक्चरच्या एंडला, शेवटीला, मकरंद अनासपुरेचा एक मित्र असतो ज्याला थोडंफार पेटंट कळत असतं. तो येतो आणि तो सांगतो मकरंद अनासपुरेला की मी तुझ्या नावाचं पेटंट केलेलं आहे, आणि आता ती जी कंपनी आहे जिला हा पार्ट विकायचा आहे, ऑटोमोबाईल्स म्हणजे गाड्यांच्या इंजिनसाठी बनवलेला एक पार्ट आहे तो, ती कंपनी आता विकू शकणार नाहीये. तर इथं ऍटलिस्ट आपण पेटंट हा शब्द ऐकलेला आहे. त्याच्या बियॉन्ड आपण जर मूवीज बद्दलच बोलायचं झालं तर एक फेमस मूवी होती 3 इडियट्स नावाची, आमिर खानची. त्यामध्ये पण आमिर खानकडं 400 पेक्षा जास्त पेटंट्स असतात, असं काहीतरी त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याची लॅब बघता त्यावेळी सो दॅट कॅरेक्टर वॉज फुनसुक वांगडू. फुनसुक वांगडू नावाचा एक ऍक्च्युअली माणूस आहे, त्याच्या प्रेरणेने तयार झालेलं ते कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा त्याची लॅब बघता तुम्ही, तो जिथं काम करतो, तर वेगवेगळ्या प्रकारची तिथं संशोधनं चालू असतात. तर पेटंट हा एक बौद्धिक संपदा अधिकार आहे. म्हणजे काय, जे आपण नवीन काही संशोधन करतो किंवा ज्या गोष्टी आपल्या डोक्यातनं, किंवा ज्यावेळेला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी जेव्हा आपण बनवतो, त्यावेळी त्याला एक कायदेशीर अधिकार सुद्धा मिळू शकतात. आणि त्या कायदेशीर अधिकारांना आपण म्हणतो बौद्धिक संपदा अधिकार और इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बेसिकली 3 शब्द आहेत. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, तुमचे जे क्रिएटिव्हिटी आहे, इंटेलेक्ट आहे, जे त्याच्या शी रिलेटेड आहे. दुसरा म्हणजे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे संपदा, ज्याला आपण संपत्ती म्हणतो जनरली. सो आपल्याला हे माहिती आहे की संपत्ती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बँक बॅलन्स आहे, किंवा गाडी आहे, मोटर आहे, जमीन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तुमची क्रिएटिव्हिटी. एखादा खूप चांगला कवी असतो, एखादा खूप चांगला गायक असतो, किंवा एखादा खूप चांगला पेंटर असतो फॉर दॅट सेक, राईट. तर ती जी क्रिएटिव्हिटी आहे, जसं आता मला पेंटिंग करता येत नाही, ती क्रिएटिव्हिटी काही लोकांकडेच असते. तर ती त्यांची बौद्धिक संपदा आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. एखादा माणूस क्रिएटिव्ह आहे, त्याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. आता त्या प्रॉपर्टीचे जे काही अधिकार आहेत, जसं आपल्या जमिनीसाठी 7/12 हा लिगल प्रूफ आहे, म्हणजे त्याचा कायदेशीर अधिकार देतो तुम्हाला, 7/12 आहे. किंवा जी रजिस्ट्री आहे एखाद्या प्लॉटची, किंवा गाडीचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमच्या नावावर, ते तुम्हाला त्याचे अधिकार देतात. तसंच तुमच्या क्रिएटिव्हिटीला जे काही अधिकार आहेत ते तुम्हाला मिळतात बौद्धिक संपदा अधिकार किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये. आता जेव्हा आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, इट्स नॉट राईट, इट्स राईट्स म्हणजे काय, हे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत. कारण आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्हिटीज आहेत. जसं पेटंटच्या बाबतीत बोललो, तसंच दुसरं एक टाइप ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे जे की कॉपीराईट आहे. तिसरं आहे ट्रेडमार्क, ज्याला आपण व्यापार चिन्ह पण म्हणतो. हे सगळ्यांची मी तुम्हाला एक एक उदाहरणं जी आपल्या लोकल लातूरची किंवा निलंग्याची आहेत ती मी सांगेल तुम्हाला.
त्यानंतर चौथा टाईप आहे डिझाईन आणि पाचवा टाईप आहे भौगोलिक संपदा अधिकार. आता याचा बौद्धिक संपदा अधिकार इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये वी हॅव डिफरंट थिंग्स, म्हणजे वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीसाठी वेगवेगळे अधिकार आहेत. ओके, आता ह्या अधिकारांचं काय महत्व आहे आणि ते ऍक्च्युअली अधिकार म्हणजे काय. बेसिकली जेव्हा मी अधिकार म्हणतो किंवा राईट्स, लिगल राईट्स म्हणतो, त्याचा अर्थ असा असतो की फक्त माझ्याकडे त्याचे अधिकार आहेत, माझ्या परवानगीशिवाय कुणीही ते करू शकणार नाही. आता काय करू शकणार नाही, सो फॉर एक्झाम्पल मी एखादं संशोधन केलं आणि एक नवीन प्रकारचा पेन ड्राईव्ह तयार केलाय. आता हा पेन नाहीये, पेन ड्राईव्ह आहे. याच्याने मला लिहिता पण येतं आणि बॅक साईडला याच्या पेन ड्राईव्ह पण आहे. आता अशा एखाद्या इन्स्ट्रुमेंटला मी बनवलंय, पहिल्यांदाच जगात बनवलंय असं आपण गृहीत धरूया, तर अशा वेळी माझ्या परवानगीशिवाय याला कोणीही विकू शकत नाही. जर कोणाला विकायचं असेल तर माझी परवानगी लागेल. आणि हेच झालेलं आहे मकरंद अनासपुरेच्या केसमध्ये. त्यांनी त्याच्या परवानगीशिवाय ती कंपनी नाही विकू शकणार, कारण त्याच्याकडे पेटंट आहे. तो बौद्धिक संपदा अधिकार और इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला म्हणतो, दे क्रिएट मोनोपोली, म्हणजे एकस्व ज्याला म्हणतात, किंवा म्हणजे फक्त जो ओनर आहे, ज्यांनी क्रिएट केलंय त्यालाच फक्त त्याची परमिशन आहे. ज्यांनी ते निर्माण केलंय तोच ते विकू शकतो, बाकी लोक नाही विकू शकणार ते. ओके, तर हे सगळ्या टाइप्सच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सला कॉपीराईट, माझ्याकडे जर कॉपीराईट आहे तर फक्त माझे राईट्स आहेत, तुम्ही ते नाही यूज करू शकत. किंवा ट्रेडमार्क, एखाद्या शॉपचं नाव आहे फॉर एक्झाम्पल, किंवा एखाद्या ब्रँडचं नाव आहे, तर ते नाव दुसरा माणूस नाही यूज करू शकत कधी, जर तुम्ही त्याचे बौद्धिक संपदा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल आमच्या गावामध्ये एकमेकासमोर 2 मेडिकल शॉप आहेत, दोघांचीही नावं सेम आहेत. हे शक्य आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये जर पहिल्या ज्यांनी आधी दुकान उघडलंय त्यांनी जर ट्रेडमार्क घेतलं त्याचं, तर समोरच्याला त्या नावाने दुकान उघडता येणार नाही, त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत. असं नाही की मी पहिल्यांदा ते शॉप टाकलं म्हणून लगेच मला त्याचा ट्रेडमार्क मिळाला, असं नाही. कायदेशीर अधिकार जेव्हा आहेत त्याच्या काही कंडिशन्स आहेत, किंवा ज्या कंडिशन्स फुलफिल झाल्यानंतरच तुम्हाला ते मिळतं. नंतर एक वेगळ्या प्रकारचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, तो म्हणजे डिझाईन. डिझाईन म्हणजे जे बाहेरून दिसतं एखादा प्रॉडक्ट, त्याला त्याचं जे एक्सटर्नल अपीरियन्स, बाह्य रूप आहे, त्याला जे प्रोटेक्शन मिळतं त्याला म्हणतात डिझाईन. ऍक्च्युली त्याला इंडस्ट्रियल डिझाईन किंवा औद्योगिक डिझाईन असं पण म्हटलं जातं. नंतर भौगोलिक संपदा अधिकार. मला वाटतं भौगोलिक संपदा अधिकार मी एका खूप छानशा उदाहरणातनं सांगेल. पण जेव्हा आपण बौद्धिक संपदा अधिकार म्हणतो, हे 5 टाईप, याच्या बियॉन्ड पण खूप सारे टाइप्स आहेत, पण हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ऍज अ स्टुडंट, ऍज अ फॅकल्टी और ऍज अ रिसर्चर हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता ऍक्च्युली हे अधिकार मिळतात कशासाठी, जसं मी सांगितलं पेटंट हे आहे जे संशोधन क्षेत्रासाठी आहे. जे तुम्ही लॅबमध्ये, फार्मास्युटिक्सच्या लॅबमध्ये, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये, कोलॉजीच्या लॅबमध्ये, कोग्नसीच्या लॅबमध्ये तुम्ही जे ऍक्टिव्हिटी करताय, तुम्ही जो एखादा एक्सपेरिमेंट करताय किंवा प्रात्यक्षिक करताय, त्याच्यामधनं एखादी जर नवीन गोष्ट निर्माण झाली तर त्याच्यासाठी पेटंट मिळू शकतं. तर हे जे सगळे टाइप्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रकार जे आहेत बौद्धिक संपदा अधिकारचे, ते वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित आहेत. याचा अर्थ असा नाही की फार्मास्युटिकल्सला कॉपीराईट मिळत नाही, किंवा डिझाईन मिळत नाही, किंवा ट्रेडमार्क मिळत नाही, किंवा भौगोलिक संपदा. प्रत्येक क्षेत्राला हे ऍप्लिकेबल आहे, पण काही क्षेत्रामध्ये खूप जास्त त्याची ऍप्लिकेबिलिटी आहे, काही क्षेत्रामध्ये कमी आहे. आता उदाहरणार्थ काय, आपण जेव्हा फार्मसीला जॉईन होतो तेव्हा जनरली एक गोष्ट आपण ऐकलेली आहे की फार्मसी हे संशोधन क्षेत्राशी निगडित आहे. म्हणजे नवीन नवीन औषधं येत आहेत, नवीन नवीन औषधं, वॅक्सिन्स येत आहेत. स्पेशली या पॅन्डेमिक टाइम मध्ये आपण पाहिलं असेल, वॅक्सिनची गरज आहे किंवा मेडिसिनची गरज आहे, रेमडेसिवीर आहे किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्यांची एवढी सगळी गरज आहे. ह्या नवीन नवीन संशोधन जे होत आहे, म्हणजे फार्मा इंडस्ट्री इज बेसिकली डिपेंडंट ऑन रिसर्च, संशोधनावरती डिपेंडंट आहे.
आता या केसमध्ये अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्या संशोधनावरती डिपेंडंट आहेत, अशा कुठल्या इंडस्ट्रीज आहेत आता फार्माच्या बियॉन्ड? IT आहे, ऑटोमोबाईल्स आहे. 20 वर्षापूर्वीची कार आणि आजची कार याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. किंवा तुमचे ज्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधनं तुम्ही आता हे सेशन पाहताय, 10 वर्षापूर्वीचा मोबाईल हँडसेट आणि आजचा मोबाईल हँडसेट याच्यात फीचर्स मध्ये खूप फरक आहे. हे संशोधन क्षेत्राशी निगडित आहे. मग इथं जे काही संशोधन होतं, आता बऱ्याचदा काय होतं, संशोधन करताना खूप सारा खर्च येतो. जसं एखाद्या नवीन औषध तयार करण्यासाठी जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा खर्च येतो. हा खर्च रिकव्हर करण्यासाठी किंवा त्या ज्या कोणी इन्व्हेस्ट केलंय त्याला रिटर्न मिळावेत म्हणून आपल्याकडे ही सिस्टीम आहे पेटंटची, ज्याच्यात 20 वर्षापर्यंत एखादं संशोधन केल्यानंतर 20 वर्षापर्यंत त्याचे राईट्स अधिकार फक्त माझ्याकडे राहतात. ह्या इंडस्ट्रीज ज्या आहेत, ऑटोमोबाईल्स, बायोटेक्नॉलॉजी, IT, बेसिकली सायन्स रिलेटेड जे आहेत ते संशोधन पेटंटच्या साठी ऍप्लिकेबल होतं. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे कला क्षेत्र, ज्याच्यामध्ये कॉपीराईट. सो उदाहरणार्थ कला क्षेत्रामध्ये जे तुमचे न्यूज पेपर्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, वेबसाईट्स आहेत, बऱ्याचशा मुलांचे स्वतःचे युट्यूब चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल आहे, जे तुम्ही क्रिएट करताय, हे सगळी कला आहे बेसिकली. ऑल्दो तुम्ही युट्यूब चॅनलवरती एखादं टेक्निकल सेशन, फार्मसीचं सेशन घेत असाल, पण ती एक कला आहे, ती क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही स्वतः ते निर्माण केलेलं आहे. आता होतं काय, आपण एखादा व्हिडिओ बनवतो आणि तसाच व्हिडिओ किंवा तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती जातो आणि आपल्याला त्याचं क्रेडिट मिळत नाही. मग त्या केसमध्ये काय करता येतं, तर तिथं आपल्याला जे अधिकार मिळतात ते आहेत कॉपीराईटचे अधिकार. हे पूर्ण बॉलिवूड, मूवी इंडस्ट्री, न्यूज चॅनल्स, टीव्ही चॅनल्स, न्यूज पेपर्स, हे सगळे कॉपीराईट क्षेत्राशी निगडीत आहेत आणि कॉपीराईट वरती डिपेंडंट आहेत. म्हणजे त्यांना त्यांचे जे अधिकार आहेत ते कॉपीराईट मधनच मिळतात. तिसऱ्या प्रकारचा बौद्धिक संपदा अधिकार आहे तो आहे ट्रेडमार्क, ज्याला व्यापार चिन्ह असं आपण म्हणतो. व्यापार चिन्ह म्हणजे काय, एखादं नाव किंवा एखादा लोगो. जसं माझ्या मागे तुम्ही पाहताय फार्मालिट्राटीचा एक लोगो आहे, राईट. याला जेव्हा पाहता तेव्हा तो फार्मालिट्राटीचा लोगो आहे हे लोकांच्या लक्षात येतं. तसं एखादं नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते दुकानाचं नाव आहे किंवा एखाद्या कंपनीचं नाव आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी जेव्हा इन्फोसिस म्हणतो तेव्हा लोकांना लक्षात येतं की IT ची कंपनी आहे, किंवा जे मी फायझर म्हणतो तेव्हा त्यांना लक्षात येतं की फार्माची कंपनी आहे, राईट. मग ट्रेडमार्क म्हणजे ते त्याला प्रोटेक्शन जे मिळतं ते. डिझाईन हे सगळ्या उत्पादनांशी निगडीत आहे. हे कला क्षेत्राशी निगडीत नाही, संशोधनाशी निगडीत नाहीये, व्यापार चिन्हाशी निगडीत नाही. पण जी ऍक्च्युअल उत्पादन ज्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो, trademark can be for services, okay, copyright can also be for services, but product शी रिलेटेड जे आहे डिझाईन, त्याची काही उदाहरणं पण आपण पाहणार आहोत. आणि शेवटचा जो प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे तो भौगोलिक संपदा अधिकार, जो स्पेसिफिकली कृषी, स्थानिक कौशल्य म्हणजे लोकल स्किल सेट ज्याला आपण म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणची एखादी गोष्ट खूप फेमस असते कारण तिथले जे लोक आहेत त्यांच्याकडे काहीतरी कला आहे, तर ती कला भौगोलिक संपदा अधिकार किंवा ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणतो त्याच्या थ्रू प्रोटेक्ट करता येते. आणि नंतर आहे हस्तकला. आता आपण हे सगळे वेगवेगळे जे 5 प्रकारचे बौद्धिक संपदा अधिकार किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत त्याचे काही एक्झाम्पल्स मधनं यांना समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, नाव जसं मी सांगितलं लाईक की पेटंट औषधी क्षेत्राशी निगडीत आहे, कॉपीराईट हे कविता, लेख, फोटो किंवा व्हिडिओ हे काही जे काही आहे त्याच्याशी निगडीत आहे. ट्रेडमार्क दुकानाचं नाव किंवा लोगो, डिझाईन एखाद्या वस्तूचा आकार, स्पेशली जर तुम्ही मेडिकल शॉप मध्ये गेला तर इनहेलर असतात वेगवेगळे डिव्हाइसेस, त्याचे आकार वेगवेगळे असतात, ते आकार प्रोटेक्ट करता येतात अंडर डिझाईन. भौगोलिक संपदा अधिकारचं व्हेरी नाईस एक्झाम्पल विच इज लोकल इज निलंगा राईस, मी त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. पण या सगळ्या प्रकारचे जी काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा बौद्धिक संपदा अधिकार आहेत त्याची आपण उदाहरणं बघूया आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो किंवा आपल्या करिअरवरती पण कसा परिणाम होतो हे लक्षात घेतलं हे आपण पाहूया.
एक गोष्ट आपण यात ही लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी क्रिएट करतो त्याच्यावरती त्याचा अधिकार आहे, ज्याला आपण लीगल राईट इज वन थिंग बट देन देर आर सम अदर राईट्स विच आर कॉल्ड, फॉर एक्झाम्पल ज्याला आपण एथिकल ड्युटीज म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कोणीतरी काहीतरी नवीन बनवलंय, आपण ते कॉपी करता कामा नये, याला आपण एथिकल राईट्स म्हणतो की त्याचे राईट्स आहेत, त्यांनी जे केलेलं आहे, त्यांनी कष्ट करून काहीतरी केलंय ते आपण कॉपी करता कामा नये. आणि तुम्ही जेव्हा एक्झाम देता तेव्हा हेच एक्सपेक्टेड असतं की तुम्ही स्वतः अभ्यास करून त्या परीक्षेचा एक्झाम दिली पाहिजे, भले ती एक्झाम ऑनलाईन असू दे की ऑफलाईन, राईट. तर त्या कंडिशन मध्ये एथिकल राईट्स ज्याला म्हणतो. येस सर. प्रेझेंटेशन पुढे नाही जात, फक्त पहिली स्लाइडच चालू आहे सर. आता सर आता चालू आहे. ओके, सॉरी, आय थिंक मी आय वॉज ऑन सम अदर इयर. ओके चालेल. ओके, सो आता दिसतंय ना सर? हो आता दिसतंय. राईट. सो आपण हा एक प्रकारचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो आहे तो समजण्याचा प्रयत्न करूया. जसं मी सांगितलं 5 वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत आणि आपण आपल्यासाठी एक गोष्ट जरुरी आहे की दुसऱ्याचे जे राईट्स आहेत त्याला आपण कॉपी नाही करायचं. म्हणजे दुसऱ्यांची जी वस्तू आहे एखादी किंवा दुसऱ्यांचा जो अधिकार आहे त्याचं हनन झालं नाही पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता उदाहरण आपण एक सुरुवात करूया कॉपीराईट पासून. कॉपीराईट एक खूपच काय म्हणतात त्याला, रुटीनली युज्ड असा वर्ड आहे किंवा याचे राईट्स प्रत्येक क्षणाला क्रिएट होत आहेत. उदाहरणार्थ या क्षणी जे सेशन चाललंय हे या सेशन मध्ये मी बोलतोय, स्टुडंट्स आहेत एमसीपी निलंगाचे, रेकॉर्डिंग होत आहे, हे रेकॉर्डिंग लीगल राईट कोणाकडे आहे? आता जेव्हा केव्हा कंटेंट क्रिएट होतो, बीट व्हिडिओ, बीट ऑडिओ, बीट फोटो. आता मी हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, हा मी स्वतः, ही माझी मुलगी आहे 1.5 वर्षाची आणि तिला खेळतानाचा आम्ही हा फोटो घेतलेला आहे. आता हा फोटो खूप युनिक आहे असं बरेच लोक बोलले मला आणि ऍज युजल मग त्यामध्ये हे सुरू झालं की फोटो कोणी घेतला. तर ज्या कोणी फोटो घेतला त्याच्यावरती कॉपीराईट्स आहेत. म्हणजे काय, त्याचा अधिकार आहे की फॉर एक्झाम्पल या फोटोला जेव्हा आपण कमर्शियलायझेशन म्हणतो, सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतो आणि मी हा फोटो पाठवतो की या स्पर्धेसाठी मी हा फोटो पाठवतो, तर माझं पहिलं कर्तव्य हे आहे की हा फोटो मी घेतला आहे हे प्रूव्ह झालं पाहिजे. मी दुसरीकडनं कॉपी नाही केलं, राईट, किंवा दुसऱ्याचा फोटो घेऊन मी नाही पाठवत आहे, राईट. दॅट इज व्हॉट वी कॉल एज अ कॉपीराईट. म्हणजे ज्यांनी क्रिएट केलंय त्यालाच त्याचे राईट्स असतात. या केसमध्ये हा फोटो माझ्या वाईफनी घेतलेला आहे, मी जेव्हा तिच्याशी खेळत होतो, तर याचे कॉपीराईट जे आहेत ते आता माझ्या वाईफकडे आहेत. आता होतं काय माहिती का, जेव्हा ऍज आय सेड जेव्हा याला ऍक्च्युअली व्हॅल्यू येते एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये, त्यावेळी सेम थिंग जेव्हा तुम्ही तुमचा एखादा प्रोजेक्ट सबमिट करता, थिसिस सबमिट करता, त्याचे कॉपीराईट्स असतात. ते कॉपीराईट केव्हा क्रिएट होतात माहिती का? कॉपीराईट तेव्हा क्रिएट होतात जेव्हा तुम्ही स्वतः ओरिजिनल काहीतरी करता. हा फोटो जेव्हा माझ्या मोबाईल मधनं माझ्या वाईफनी घेतला त्यावेळी त्याचे कॉपीराईट बाय डिफॉल्ट क्रिएट झाले. ओके, सेम थिंग युट्यूब चॅनल, व्हिडिओ, न्यूजपेपर, तुम्ही एखादं आर्टिकल लिहिलं, एखादी कविता लिहिली, आपल्याकडं बरेचसे आपल्या क्लासमध्ये वगैरे बरेचसे शायर लोक असतील, त्यांनी एखादी ओरिजिनल शायरी केली तर त्याला त्याचे कॉपीराईट मिळतात. मी जेव्हा ओरिजिनल म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी कुठून तरी ढापलेलं नाहीये. ओरिजिनॅलिटी इज द क्रक्स फॉर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. काहीतरी नाविन्यपूर्ण जर तुम्ही केलं तरच तुम्हाला त्याचे अधिकार मिळतात. तुम्ही जर नवीन काहीतरी शोधलंय तरच तुम्हाला त्याचे, कारण हे कायदेशीर अधिकार आहेत, राईट. आणि कायदेशीर अधिकार तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही ओरिजिनली काहीतरी प्रोड्यूस केलेलं आहे किंवा काहीतरी कंटेंट दिलेलं आहे. ओके, नाव
दुसरा टाइप ऑफ आयपी जे आपण डिस्कस केलं ते आहे लोगो किंवा ज्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. आता ही सगळी लोकलची लातूरची उदाहरणं आहेत. आता हे जर तुम्ही पाहिलं न्यूट्रिको क्वालिटी प्रॉडक्ट ऑफ नॅचरल डेअरी जी आहे त्यांचा हा न्यूट्रिको नावाचा प्रॉडक्ट आहे, तर त्याचा हा लोगो आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? आपण बऱ्याचदा मला आठवतंय आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ती जी विक्सची गोळी मिळते तशी एक विप्सची गोळी मिळायची, VIPS. आय डोंट नो वेदर इट इज स्टील अवेलेबल ऑर नॉट. पण जे ओरिजिनल प्रॉडक्ट आहे त्याचं काहीतरी कॉपी करायचं ऍज इट इज. त्यांनी त्याचा डिझाईन किंवा त्याचं ज्याला आपण म्हणतो की नाव सुद्धा सारखंच ठेवलेलं जवळपास, लोगो सुद्धा सिमिलर होता, सेम नाही सिमिलर, म्हणजे जवळपास सारखाच होता, थोडासा बदल करतात. याला लिगली इट इज नॉट अलाउड. याला पायरसी म्हणतात. पायरसी म्हणजे काय? दुसऱ्याचे जे काही अधिकार आहेत ते तुम्ही यूज करता. आणि मी तुम्हाला सांगतो कॉपीराईटच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पायरसी केली तर तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते. आता कॉपीराईटच्या क्षेत्रामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याचदा हे पाहिलेलं आहे की एखाद्या CD किंवा DVDच्या शॉपवरती रेड होते, राईट. त्याचं कारण हे आहे तिथं पायरसी चालते. म्हणजे एखाद्या ओरिजिनल कंटेंट घ्यायचा त्याच्या कॉपी बनवून विकायच्या, तर त्याला पायरसी म्हणतात. लोगोच्या बाबतीत पण हेच आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल जो दुसरा लोगो आहे तो निर्मल इथला लोकल लातूरचाच प्रोडक्ट आहे आणि हा लातूर जिल्हा उद्योग समूहाचा लोगो आहे आणि त्याच्या खाली जर पाहिलं तुम्ही तर शाहू कॉलेजचा लोगो आहे, तो आरोह तमसो ज्योती नावाचं त्यांचं स्लोगन आहे. आता या गोष्टी दुसरं कोणी यूज करू शकत नाही त्यांच्या परमिशन विना. म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव किंवा त्याला एखादा तुम्ही लोगो दिला, पण पहिली कंडिशन काय आहे? हे लोगो नवीन असले पाहिजेत. जर तुम्ही कुठून तरी घेतले, हे तुमच्या दुकानाच्या नावाला पण ऍप्लिकेबल आहे. जसं फॉर एक्झाम्पल किंवा एखाद्या फार्मा ब्रँडला पण ऍप्लिकेबल आहे. उदाहरणार्थ आपल्याला सगळ्याला डोलो माहितीये, डोलो 650. आता डोलो हे नावाने पॅरासिटामॉल दुसरा कोणी विकू शकत नाही एक्सेप्ट मायक्रोलॅब्स. कारण त्याचा जो ट्रेडमार्क आहे तो ओरिजिनली मायक्रोलॅब्सच्या नावाने रजिस्टर्ड आहे. तर नाव किंवा त्याचा लोगो किंवा एखादी टॅगलाईन असते किंवा किंवा जसं आता आरोह तमसो ज्योती ही एक टॅगलाईन आहे. बऱ्याचशा प्रॉडक्टच्या आपण टॅगलाईन वाचतो, पेप्सीच्या, कोकच्या किंवा ऍपलच्या. ज्या टॅगलाईन आहेत, एअरटेलची टॅगलाईन, या सगळ्यांना ट्रेडमार्क मिळतो. ट्रेडमार्क म्हणजे जे चिन्ह आहे. जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण ऍपल पाहतो साईडला कट केलेला, आपल्याला लगेच लक्षात येतं तो ऍपलचा फोन आहे आणि खायचा ऍपल नाही, करेक्ट. तर तो लोगो आहे, त्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्यांच्या परमिशनच्या विना आपण कुणीही तो यूज करू शकत नाही. म्हणजे काय, त्याचे जे कमर्शियल राईट्स आहेत ते त्यांच्याकडे, लिगल राईट्स आहेत ते त्यांच्याकडे. पुढचा टाइप ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो आहे तो आहे डिझाईन. डिझाईन म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं डिझाईन, आर्किटेक्चरल डिझाईन नाही, घराचं डिझाईन नाही, एखाद्या वस्तूचं डिझाईन. मग आपल्या समोर तुमच्या या क्षणी तुमच्या समोर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं डिझाईन कॅन बी प्रोटेक्टेड अंडर समथिंग कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल डिझाईन. पण तुम्ही म्हणाल हा शूज आहे किंवा हा टायर आहे किंवा साडी आहे, चेअर आहे, यात नवीन काय आहे? हे जेव्हा फर्स्ट टाइम, आता जर हे पाहिलं नायकाचं जे शेल्फ आहे, हा फर्स्ट टाइम बनल्यानंतर त्यांनी त्याचं डिझाईन प्रोटेक्शन केलं. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फर्स्ट टाइम बनवता आणि ती नाही अवेलेबल, तुम्ही काहीतरी नवीन शोधून काढलंय, त्यावेळी तुम्हाला त्याचे लिगल राईट्स मिळतात किंवा कायदेशीर अधिकार मिळतात. हे अधिकार कोणाकडे असतात? जो क्रिएट करतो त्याच्याकडे, म्हणजे जो स्वतः निर्माण करतो त्याच्याकडेच हे अधिकार असतात. आता खुर्चीची डिझाईन वेगळी आहे, तुम्ही एखाद्या नवीन डिझाईनची खुर्ची घेत, तर याचा अर्थ काय होतो? फक्त त्या माणसाकडे अधिकार आहे. दुसरा माणूस जर त्याला विकायला गेला किंवा बनवायला गेला तर जो याचा ओनर आहे ही ऑर शी कॅन स्टॉप. म्हणजे माझ्याकडे जर अधिकार आहेत आणि दुसरं कोणी त्याला विकायला बनवायला गेलं तर मी त्याला थांबवू शकतो, कायदेशीर माझ्याकडे अधिकार आहेत की तो हे वापरू शकत नाही. किती टाइम पर्यंत जो, आता ह्या सगळ्यांची एक टर्म असते, जसं पेटंटला 20 वर्ष, डिझाईनला 10 वर्ष, ट्रेडमार्कला 10 वर्ष, तेवढ्या वर्षांपर्यंत नाही वापरता येणार. नंतर आता
जनरली आपण जे प्रोडक्ट्स पाहतो, ज्वेलरी आहे, क्लोथ्स आहे, जे आपण पाहून घेतो म्हणजे कसे दिसतात, तिथं आपल्याला डिझाईनचे ऍप्लिकेबिलिटी असते किंवा डिझाईन जे म्हणतात आपण इंडस्ट्रियल डिझाईन, औद्योगिक डिझाईन जे म्हणतो, तिथं यांची ऍप्लिकेबिलिटी असते. तर हे प्रॉडक्ट जे आहेत ते नॉर्मल तुमच्या पेन पासनं ते इवन कार किंवा इवन एनी प्रॉडक्ट इन द वर्ल्ड दॅट इज ऍप्लिकेबल, जिथं डिझाईन त्याला मिळू शकतं जर ते नवीन असेल तर. नंतरचं क्षेत्र जे आहे ते आहे संशोधन क्षेत्र. जसं मी म्हटलं फार्मास्युटिकल्स किंवा औषध निर्माण क्षेत्र शास्त्र जे आहे, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्यानंतर आय टी इंडस्ट्री, हे सगळे संशोधन क्षेत्राशी निगडित आहे. जे काही नवीन रिसर्च करताय तुम्ही किंवा संशोधन करताय, नवीन एखादा प्रॉडक्ट घेऊन येताय, जसं या टाइम मध्ये कोविड साठी बरेचसे जुने प्रॉडक्ट ट्राय केले गेले है ना. जसं जसं आपल्याकडे ते काढे आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी कोविड साठी ट्राय केल्या गेल्या लोकली ॲज वेल. त्याला जे काही संशोधन होत आहे त्याला पेटंट तुम्हाला त्याच्यासाठी मिळू शकतं जर पेटंटचे क्रायटेरिया जर सॅटिस्फाय झाले तर. आता हे कशासाठी जरुरी आहे, जसं मी म्हटलं एखादा नवीन औषध शोधण्यासाठी संशोधन ही काळाची गरज आहे. कारण जर संशोधन नाही झालं तर आपल्याकडं आज पण नोकिया 3310 असेल आणि ना की तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन. म्हणजे जो 15 वर्षांपूर्वी रादर 20 वर्षांपूर्वी मोबाईल फोन होते, जे मोठे असे कंपास बॉक्स सारखे, नो कलर स्क्रीन, फक्त ते कॉलिंग आणि SMS एवढंच. संशोधन नाही झालं तर आपण तिथंच थांबतो. आणि जेव्हा एखादी इंडस्ट्री संशोधन करत नाही, उदाहरणार्थ आपल्याला कोविडचं ड्रग नाही मिळालं तर अख्ख्या जगाला घरात बसावं लागलं. संशोधन ही जरुरी आहे. संशोधनाशिवाय कारण नवीन नवीन जसे डिसीजेस येत आहेत, नवीन नवीन प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, त्यांची सोल्युशन्स पण वेगळी असणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च किंवा संशोधन जरुरी आहे. ते जर नाही झालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्याच्या पुढची स्टेप अशी आहे की संशोधन करताना जो काही खर्च येतो तो खूप जास्त असतो बऱ्याचदा. कारण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये संशोधन करताना खर्च कमी येतो. तुम्ही एखाद्या म्हणजे छोट्याशा लॅब मध्ये किंवा वर्कशॉप मध्ये बेसिकली इंजिनिअरिंगच्या तिथं तुम्ही संशोधन करू शकता. पण फार्मसीमध्ये स्पेसिफिकली जसा खर्च आहे, हर्बल ड्रग असू दे, वॅक्सिन असू दे, बायोटेक बेस्ड ड्रग असू दे किंवा केमिकल सिंथेटिक ड्रग असू दे, या सगळ्यांमध्ये जो खर्च येतो तो खूप जास्त असतो आणि तो त्या खर्चाला कुठंतरी काय म्हणतात त्याला रिकवर व्हावा म्हणून संशोधन क्षेत्राला पेटंटची गरज आहे. आणि पेटंट टू गिव्स यू मोनोपोली राईट्स फॉर लॉंग, म्हणजे त्याच्या जो काही खर्च आला तो रिकवर होणे, सो दॅट टू लाईक आय वुड से थोडस प्रमोट करणे, मोटिवेशन करण्यासाठी की तुम्ही संशोधन करावं. संशोधन करण्यासाठी मोटिवेशन जे लागतं ते पेटंट सिस्टम ऍक्च्युअली प्रोव्हाइड करते. आय थिंक मी स्क्रीन शेअर करू काय? ओके, सॉरी सर, आय थिंक स्क्रीन शेअर स्टॉप झालेला. ओके, त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे भौगोलिक संपदा अधिकार, जे मी एक उदाहरण सांगितलं निलंगा राईसचं. निलंगा राईस, आता निलंग्याची ओळख म्हणलंय निलंगा राईस, तसे आपल्याकडे बरेचसे प्रॉडक्ट आहेत. जसे सांगलीची हळद आहे किंवा सोलापुरी चादर आहे किंवा महाबळेश्वर स्ट्रॉबेरी आहे. आता निलंगा राईसची सो हे जे प्रकार आहेत जे लोकल स्किलसेटशी रिलेटेड आहेत, हस्तकला आहे किंवा काही ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत, त्या जागेशी काहीतरी त्यांचं क्वालिटी निगडीत असते. जसं फॉर एक्झाम्पल नागपूर ऑरेंजेस किंवा जळगाव ची केळी आहे किंवा वांग आहे, या सगळ्या गोष्टींची जी क्वालिटी आहे ती त्या लोकल सॉइलशी किंवा क्लायमेटशी निगडीत आहे. किंवा तिथं काही लोक असे आहेत ज्यांनाच फक्त ती टेक्निक कळते टू प्रिपेअर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. जसं कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरमध्ये मिळते, काही लोकांना त्याची स्किल आहे. सोलापुरी चादरचं सेम. निलंगा राईस बनवण्याची एक स्पेसिफिक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे त्या राईसला तशी चव येते किंवा एक स्पेसिफिक प्रकारचा राईस वापरला जातो. हे माझं
अंडरस्टँडिंग आहे. जर हे चुकीचं असेल तर प्लीज मला सांगा तुम्ही. करेक्ट आहे, करेक्ट आहे. येस, त्या याच्यानी आता फॉर एक्झाम्पल एखादा माणूस दुसऱ्या ठिकाणी बसून राईस बनवून त्याला निलंगा राईस म्हणून विकतोय, तेव्हा काय होतं, जी लोकल कम्युनिटी आहे, जे ओरिजिनल निलंग्यातले लोक आहेत, जे निलंगा राईस बनवत आहेत, त्यांचं नुकसान होत आहे. ओके, आता हे टाळण्यासाठी जो आपल्याला अधिकार मिळतो त्याला आपण भौगोलिक संपदा अधिकार म्हणतो. भौगोलिक संपदा अधिकार एका माणसाचा किंवा एका व्यक्तीचा नसतो. भौगोलिक संपदा अधिकार हे ग्रुपला मिळतात, म्हणजे कम्युनिटीला, समुदाय, समूह, किंवा फॉर एक्झाम्पल एखादा आता निलंगा राईसच बोलायचं झालं तर लोकल जे काही प्रोड्युसर्स किंवा ज्यांच्याकडं हा राईस मिळतो अशा लोकांचं एखादा जर ग्रुप असेल तर त्यांना त्याचा GI, जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक संपदा अधिकार मिळू शकतो. हे शक्य आहे. आता याच्यातनं होतं काय, दिस क्रिएट्स आयडेंटिटी फॉर द लोकेशन. म्हणजे या हा प्रॉडक्ट इथला आहे, याची क्वालिटी, त्या जेव्हा निलंगा राईस ऐकतो एक आपण क्वालिटी त्याची एक्सपेक्ट करतो, तर त्या पद्धतीनं असे भौगोलिक संपदा अधिकार मिळतात. आणि जसं मी सांगितलं, ही या मॅप मध्ये तुम्ही पाहताय नागपूर ऑरेंज, पैठणी सारी आहे, लासलगावचा कांदा आहे, किंवा वेंगुर्ल्याचे काजू, किंवा कोकणातला हापूस आंबा आहे, मराठवाड्यात केशर आंबा पण आहे जो GI प्रोटेक्शन झालेला आहे. असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत. किंवा ग्लोबली वी हॅव प्रोडक्ट्स लाईक दार्जिलिंग टी, किंवा काश्मीरी केशर किंवा पश्मिना, हिमाचलचे ऍपल, हे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत GI, जिओग्राफिकल इंडिकेशन. तर जिओग्राफिकल इंडिकेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण ना याच्यामध्ये तुम्हाला नवीन काही नको असतं. उलट एखादा प्रॉडक्ट जो खूप वर्षांपासून बनतोय तिथं आणि त्या जागेशी काहीतरी त्याचं क्वालिटी निगडीत आहे, मग भले तिथले लोकल समुदाय असू दे, समूह असू दे. मी जेव्हा समुदाय म्हणतोय किंवा समूह म्हणतोय, तो एखाद्या जात, धर्म किंवा पंथ याच्याशी कनेक्टेड नाहीये, तर ते जे कोणी बनवत आहेत त्यांचा एक गट ज्याला म्हणतो आपण, त्याच्याशी कनेक्टेड आहे. तर अशा ग्रुपला किंवा समुदायाला त्याचे राईट्स मिळतात आणि त्यांना सो इट्स लाईक अ रेकग्निशन. किंवा आता जसं बऱ्याच वर्षांपासून तिथं एखादा प्रॉडक्ट बनतोय तर तिथल्या लोकल समुदायाला त्याचे राईट्स मिळतील. किंवा एखाद्या लोकेशन मध्ये एखादी गोष्ट बऱ्याच वर्षांपासून पिकते, राईट. जसं लाईक महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी मिळते, आपल्याला माहिती आहे तिथलं एक हवामान असं आहे, त्या स्ट्रॉबेरीचा आणि महाबळेश्वरचा कनेक्शन असं आहे, तिथलं हवामान आणि तिथली जमीन, हे जेव्हा कनेक्ट झालं तेव्हा तिथं तशा प्रकारची स्ट्रॉबेरी मिळते. तर तिथं तुम्हाला त्याचे भौगोलिक संपदा अधिकार लोकल समुदायाला त्याचे मिळू शकतात. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे आहेत ते मिळू शकतात वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सला. आता हे फार्मसीशी कसं निगडीत आहे भौगोलिक संपदा अधिकार? एक खूप मस्त उदाहरण आहे, जिथं एका जंगलामध्ये एक स्पेसिफिक प्रकारची व्हरायटी होती एका वनस्पतीची. त्या व्हरायटीला हॅड सम मेडिसिनल व्हॅल्यू, आणि त्या व्हरायटीपासून जेव्हा किंवा त्या जंगलातल्या त्या झाडापासून जेव्हा एक्स्ट्रॅक्ट करताय तुम्ही, तेव्हाच त्याला ती प्रॉपर्टी मिळते किंवा त्याचा ड्रग बनवता येत आहे. आता या कंडिशन मध्ये लोकल जे काही कम्युनिटी आहे त्यांना त्याचे राईट्स मिळाले, भौगोलिक संपदा अधिकार मिळाले. आणि हे ऍक्च्युली एक लाईव्ह एक्झाम्पल आहे जिथं फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा फार्मसीच्या लोकांनी त्याचे राईट्स कोणाला तरी दिले आणि त्याच्याकडनं लायसन्स घेतलं बेसिकली. सो फार्मसीचा जेव्हा आपण विचार करतो, संशोधनामध्ये पेटंट आहे, कॉपीराईट जे काही तुम्ही लिहिताय, रिसर्च आर्टिकल, पुस्तकं लिहितायत बरेचसे लोक, त्याच्यासाठी ते त्यांचे राईट्स आहेत. डिझाईन आहेत, मला आठवत आहे आम्ही एका टॅबलेटचा नॉर्मल शेप जो असतो तो आपला राऊंड असतो तर किंवा एलॉंगेटेड असतो, आम्ही एका वेगळ्या शेपची टॅबलेट बनवली आणि त्याचं आम्हाला डिझाईन मिळालं. त्यानंतर ट्रेडमार्क, जे काही ब्रँड नेम आहे, डोलो आहे, किंवा जे काही प्रॉडक्टची आपण ब्रँड नेम पाहतो, प्रोलोमॅट आहे, बरेचसे नाव आहेत. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की दोन प्रॉडक्टची नावं कधीही सारखी नसतात.
एकतर एफडीए अलाव करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेडमार्कचाही तिथे प्रॉब्लेम असतो. हा एक्सटेन्शन बऱ्याचदा आपल्याला व्हॉट्सअप किंवा फेसबुक वरती असं दाखवतात की सेम नावाची 2 वेगवेगळे ड्रग्स आहेत. पण ते ऍक्च्युली अवेलेबिलिटी मे बी लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे माहिती नाही म्हणून हे होतं. कारण बऱ्याचदा जसं आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत तशा बऱ्याचशा गोष्टी इंडस्ट्रीमध्ये पण माहिती नाहीयेत आणि त्याचमुळं आम्ही इंडस्ट्री सोबत पण काम करतो. त्यांना हे सांगतो की याचा अर्थ काय आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नकोय असं. ओके. सो हे सगळं आहे बौद्धिक संपदा अधिकार किंवा जसं मी सांगितलं वेगवेगळे टाइप्स, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, डिझाईन आणि हे लास्ट आहे जिओग्राफिकल इंडिकेशन असं. माझं सेशन झालंय कारण मला सरांनी 1 तासाचा टाइम दिलेला आणि मी विचार केला की जेवढं कमी वेळेत क्रिस्पली सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला आणि जर काही क्वेश्चन्स असतील तर मला त्यांना उत्तर द्यायला आवडेल. पण जस्ट बिफोर आय कन्क्लूड आय थिंक दिस इज आफ्टर अ लॉंग टाइम आय एम हॅव्हिंग माय सेशन अँड आय थिंक I had very fond memories of Amol sir, and unfortunately he's not there. So I dedicate this particular session to him because he was I would say I interacted few times with him. काही वेळा बोललोय, भेट पण झालेली, पण he was a really nice person. I think this is my moral responsibility as well as a friend. I remember him and like dedicate this session to Amol Avte sir. तुम्ही सर्व लोक सुरक्षित राहा, घरी राहा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पर्टिक्युलर सेशन. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू विजयकुमार सर. आवाज येतोय? येस सर, येस सर. ओके. काही क्वेश्चन्स आहेत? सरांनी जे आता टॉपिकमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या रिलेटेड 5-6 बाबी त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील, पॅटेंट आहे, डिझाईन आहे, ट्रेडमार्क आहे, रिसर्च आहे, जिओग्राफिकल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आता ट्रेडमार्क रजिस्टर कसं करायचं, तर त्याला किती वेळ लागतो, त्याला फीस वगैरे किती असते, असं काही पण विचारू शकता. तुम्ही एक शॉप टाकलात समजा आता आणि इनिशियल पिरियडमध्ये तुमचं शॉप इतकं काही फेमस राहणार नाही आहे, परंतु जसं जसा कालावधी जाईल 10-20 वर्ष, तर 10-20 वर्षानंतर मग तुमचं दुकान फेमस होतं आणि मग ते फेमस झालं की आजूबाजूचे लोक मग त्याच दुकानचं नाव घेऊन चालू करतात. तर बिगिनिंगला जर आपण ह्या ट्रेडमार्कच्या गोष्टी किंवा टॅग लाईनच्या ज्या पॅटेंटच्या गोष्टी आहेत किंवा त्याचं राईट्स जे घ्यायचे आहेत, तर ते आपण जर घेतलो तर आपलं ट्रेडमार्क कोणी कॉपी नाही करू शकत. नाहीतर एखाद्या कुठल्याही शहरामध्ये बघा, एक फेमस दुकान असेल, संजय क्वालिटी लातूरला आहे, तर ते भरपूर जण कॉपी करतात. मला वाटतं ब्रिजचं पण मला वाटतं ट्रेडमार्क किंवा त्यांनी घेतलेलं असेल, ब्रिज स्वीट. येस, ऍक्च्युली होतं काय सर, बऱ्याचदा आपल्याला सुरुवातीला या गोष्टी माहिती नसतात आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपला बिझनेस मोठा होतो, पण त्यावेळी आपल्याला काहीच करता येत नाही ऍक्च्युली लिगल मॅटर्स. येस येस सर. जेव्हा आपल्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक होईल, उदाहरणामध्ये ज्या विद्यार्थ्याला वाटलं की मला मेडिकल टाकायचंय आणि माझ्या मेडिकलचं नाव हे असणार आहे, सायली मेडिकल आहे फॉर एक्झाम्पल, तर ते कालांतरानं ते फेमस पण होतं. जसं की आपण एक ठरवून त्याचं जर डिझाईन रजिस्टर्ड ट्रेडमार्क आपण करून घेतलो, तर मग त्याला फेमस कसं करायचं हे पण आपण करत राहतो. जसं की फार्मा लिटरेटी आहे, आता ती सरांनी स्टार्टिंगलाच ते त्यांचं पेटेंट वगैरे करून घेतलेलं आहे, राईट्स घेतलेले आहेत त्याचे. मग ते राईट्स घेतल्यानंतर त्याला त्यांनी फेमस पण करत आहेत, पॉप्युलर पण करत आहेत. आणि मग नंतर सगळे लोक ते कुठं पण लोगो दिसला, तो लिंक्डइनवर दिसेल, ट्विटरवर दिसेल, युट्यूबवर दिसेल, फेसबुकवर दिसेल, तर माझ्यासारख्या माणसाला ते माहिती आहे की हे फार्मा लिटरेटी आहे. मग ते पटकन आपलं लक्ष जात आहे आणि मग लोक त्या प्रेमात पडतात आणि मग त्याची कॉपी करायला जातात आणि मग ते आपल्याकडे राईट्स असल्यामुळे त्यांना करता येत नाही.
तर आपण हा आजचा जो सेशन या ठिकाणी आपण इथं अरेंज केलेला आहे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह हेच होतं की आपल्या विद्यार्थ्याला ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या रिलेटेड हे आपल्याला थोडा अवेअरनेस असायला पाहिजे. आणि आता सध्या देशामध्ये संबंध जगामध्ये ह्या गोष्टीला फार महत्त्व आलेलं आहे. कालचं जे सेशन आपण घेतलं होतं की नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स कसे करायचे, प्रॉब्लेम कसे फाइंड आउट करायचे आणि त्याचे सोल्युशन कसे काढायचे आणि ते सोल्युशन मिळाल्यानंतर ते तुमच्याकडे जेव्हा तुम्हाला ते कळेल सोल्युशन तर ते इमिडिएटली त्याचं अनालिसिस करून तुम्ही त्याला पॅटेंटला जायचं. कळलं का? तर ते हे 2 कन्सिक्युटिव्ह जे सेशन्स होते ते को रिलेटेड आहेत. कालचं सेशन ज्यांनी अटेंड केलेलं आहे व्यवस्थित आणि आजचं सेशन ज्यांनी अटेंड केलेलं आहे आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये काय आयडिया आली ती फार क्लिक होण्यासारखी आयडिया असेल तर आपण त्याचे राईट्स घेऊ शकतो. आणि विजय कुमार सर आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. आपल्याला इकडं तिकडं कुठं धावत पळत फिरायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला वाटलं एखाद्या ट्रेडमार्कचं आपल्याला राईट्स घ्यायचे आहेत, एखादी टॅगलाईन तुम्हाला क्लिक झाली तर त्याचे राईट्स घ्यायचे, यू कॉन्टॅक्ट विजय कुमार सर. या आणि सर जस्ट खात्रीलायक आहे. आम्ही त्यांच्याबरोबर फार दिवसापासून काम करतो. आमचे पेटेंट सुद्धा त्यांच्याकडे दिलेले आहेत फर्दर प्रोसेससाठी आणि संबंध भारतामधून त्यांनी काम करतायत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज आपल्याला जर ते इझिली अवेलेबल जरी झालेले असतील तर दॅट इज बिकॉज ऑफ आवर प्रिव्हियस रिलेशन. आणि ही इज अ व्हेरी मास्टर पर्सन. भरपूर मोठे जे कॉलेजेस आहेत, दिल्ली आहे, गोवा आहे, बॉम्बे आहे, त्यांनी भरपूर कॉलेजेस बरोबर टायअप आहे, कंटिन्युअसली वर्किंग असतात. त्यांनी फुल ॲक्टिव्ह आहेत लिंक्डइनवरती, तुम्ही त्यांच्या ॲक्टिव्हिटी चेक करू शकता. हेच सेशन नाही, त्यांनी यूट्यूबवरती आहेत, कंटिन्युअसली ही इज ऑर्गनायझिंग सच टाईप ऑफ द सेशन्स. आणि तुम्ही कृपा करून त्यांच्या यूट्यूब चॅनलला, लिंक्डइनला तुम्ही व्हिजिट करा आणि गो थ्रू ऑल द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय दिस फार्मा लिटरेटी. हे जर करत राहिला ना तुम्ही, तुमच्या करिअरला हळूहळू शेप येत जाईल. बरोबर आहे ना? तर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा आणि बिंदास इन फ्युचरमध्ये विजय कुमार सरला तुम्ही संपर्क साधू शकता. फार्मसी कॉलेज निलंग्याचा विद्यार्थी आहे, फॅकल्टी आहे, एवढं जरी सांगितलं तर ते ॲडिक्वेट चार्जेस घेतील, नॉट म्हणजे प्रोफेशनल चार्जेस, आणि ते तुमचं काम होऊन जाईल. बरोबर आहे ना सर? येस सर. सर आणि खरं म्हणजे थँक्यू सो मच हे सांगितल्याबद्दल. तुम्हाला माझा फोन नंबर सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे फॅकल्टीज किंवा स्टुडंट्स, बरेच स्टुडंट्स पण तुमच्या कॉलेजचे पण कॉन्टॅक्ट करतात. आणि मला सगळ्यात चांगलं तेव्हा वाटतं जेव्हा आपली इथली मुलं बाहेर जाऊन भेटतात आणि ते म्हणतात, सर आम्ही जेव्हा तिथं होतो तेव्हा या गोष्टींचा आम्हाला अर्थ कळत नव्हता बऱ्याचदा. कारण कदाचित त्याचं इंडस्ट्रीचं एक्सपोजर नव्हतं. पण आता आम्ही मास्टर्स करत आहोत किंवा जॉब करतो, तुम्ही जे तेव्हा सांगितलेलं ना सर, ते आज आम्हाला कळतंय. असं जेव्हा बोलतात तेव्हा बरं वाटतं. आणि जसं सरांनी सांगितलं, तुम्ही फक्त निलंगा कॉलेजचे स्टुडंट आहात म्हणून जरी काहीही तुम्हाला हेल्प लागली तरी यू कॅन कॉन्टॅक्ट मी ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि मला खरं तर एक आनंदाची बातमी सगळ्यांना सांगायची ही आहे की ऑफिशियली नाही, बट आम्हाला आपल्या लातूरचं पहिलं पेटंट आम्हाला मागच्या महिन्यात ग्रांट झालंय. ऑफिशियली ते 2-3 महिन्यानंतर पब्लिक डोमेन मध्ये येईल. पण आम्हाला एक पेटंट म्हणजे जे मला वाटतं की लातूरसाठी फर्स्ट टाइम आहे. आणि आम्ही प्रयत्न करत होतो की पहिलं पेटंट आपल्या इन्स्टिट्यूटला किंवा आपल्या जे काही रिसर्च झालेला आहे त्याला मिळावं. पण फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली पण असं झालेलं आहे की आम्हाला दुसरं एक पेटंट लातूरचंच आहे. आता मी डिस्क्लोज करत नाही, पण लातूरचं पेटंट. सो इथं पण या गोष्टी शक्य आहेत आणि येस, हे करणं शक्य आहे. हे एवढंच मला सांगायचं. थँक्यू सर. अभिनंदन सर, अभिनंदन. आपले पण आहेत 2-3 पेटेंट, आता होतील ते पण. येस सर, येस सर. दुसरा नंबर तर राहील आमचा. येस सर, येस सर, ऍब्सोल्युटली. छान छान. कोणाला काही विचारायचे आहे? मुळतकर सर गेले का? बोला सर. आहे मी. विचारा सर, काही कॉपीराइट्स बद्दल विचारा. प्राध्यापक डॉक्टर अजित मुळतकर सर म्हणून आहेत, महाराष्ट्र महाविद्यालयाला प्राध्यापक आहेत इंग्लिशचे, प्रोफेसर आहेत. विजय कुमार सर ओळखतो मी सरांना. तर फार चांगलं काम आहे त्यांचं सुद्धा. त्यांचे सारखं म्हणजे आर्टिकल वगैरे येत राहतात नॅशनल लेवलवरच्या जर्नल्समध्ये. तर मुळतकर सरला विनंती करतो की तुम्हाला काही विचारायचं असेल, इंटरॅक्शन करायचं असेल तर प्लीज.
थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम एक गोष्ट मला जी या ठिकाणी फीडबॅक म्हणून द्यायची आहे ती देतो. डिप्लोमा लेवलच्या विद्यार्थ्यासाठी हा टॉपिक तुम्ही ऑर्गनाईज करताय हे म्हणजे फार मोठं इनिशिएटिव्ह तुम्ही घेतला सर. त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. आणि दुसरं की सरांनी फार छान सगळी माहिती सांगितली, पण एक माझा पर्सनल प्रश्न असा आहे की एखादी फॅकल्टी रिसर्च करत असेल आणि रिसर्च मध्ये कुठल्या पुस्तकातल्या लाईन वगैरे त्यांनी काही कोट केलेले असतील, कोट करत असताना त्याचा सोर्स जरी दिलेला असेल तर ते कॉपीराईट खाली त्यांना त्या पुस्तकाचे जे कॉपीराईट ज्यांच्याकडे आहेत त्यांना कन्सल्ट करून घेणं गरजेचं आहे का न कन्सल्ट करता ही आपण ते घेऊ शकतो? येस सर. थँक्यू सर. Yeah, I think this is a very common question generally. जेव्हा आपण sir, there are two things in this. One is a copyright and second is a ethical right. Okay, ज्याला आपण म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कंटेंट जो घेताय तो किती घेताय, कारण या दीज आर लीगल राईट. किती कंटेंट घेताय पहिली गोष्ट, त्याच्यावरनं कॉपीराईट डिटरमाइन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला लाईक रेकग्निशन देताय की नाही. आता विदाउट परमिशन सुद्धा तुम्हाला कंटेंट घेता येतो रेफरन्स साठी, पण तुम्ही जर अख्खा बुक किंवा अख्खा चॅप्टर किंवा अख्खे पॅरेग्राफ्स उचलले तर इट इज कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट. त्या केसमध्ये पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याच्याकडे गेलात तरी तो परमिशन देणार नाही, कारण त्याचे राईट्स त्याच्याकडे आहेत. राईट. सो इट इज आय वुड से मोर रिलेटिव्ह सर, की किती कंटेंट, कुठला कंटेंट आणि त्याचं प्रोटेक्शन जे आहे ते कशाच्या अंडर आहे. ओके. वन थिंग एथिकली तरी आपण जेव्हा एखादं पुस्तक लिहितो, आर्टिकल लिहितो, त्याला रेफरन्स हा दिलाच पाहिजे. हे आपल्याला शिकवलेलं आहे, आपण हे करतोच, दॅट इज फॉर शुअर. पण जेव्हा लिगली जेव्हा कॉपीराईट बद्दल बोलतो त्यावेळेला इट इज मोर अबाउट हाऊ मच ऑफ द कंटेंट हॅज बीन टेकन, हाऊ यू आर युझिंग दॅट. सो फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, एखादा लेट अस थिंक ऑफ युट्यूब चॅनलवर जे व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही क्लासमध्ये शिकवताय तर ऍब्सोल्युटली फाईन, इट इज अलाउड, देर इज नो कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट. टीचिंग मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, ओके, दॅट इज अलाउड. पण जेव्हा तो माझा युट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती टाकताय त्यावेळी ते कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट आहे. आणखी एक केस सांगतो सर, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालेली आहे. आपण जनरली फोटोकॉपी घेतो पुस्तकाची, राईट, झेरॉक्स ज्याला म्हणतो, झेरॉक्स घेतो आपण काही पेजेसची, राईट. दिल्ली युनिव्हर्सिटीने काय केलं, अख्खच्या अख्खं पुस्तक फोटोकॉपी करून स्टुडंट्सना द्या असं त्यांनी इंटरनलीच एक मॅन्डेट केला की स्टुडंट्सच्या भल्यासाठी, असा त्याचा विचार होता. जेव्हा ही केस कोर्टात, कारण पण होतंय काय, जे पब्लिशर्स आहेत, ओरिजिनल जे कंटेंट ज्यांनी क्रिएट केलेलं आहे, पब्लिशर्स आणि ऑथर्स यांचा राईट्स त्यामध्ये आहे, त्यांचा रेव्हेन्यू कमी झाला. दे वेंट टू कोर्ट आणि दिल्ली युनिव्हर्सिटीला हे स्टॉप करावं लागलं. ज्या एखादा स्टुडंट जेव्हा एखादं पुस्तक किंवा काही चॅप्टर्स फोटोकॉपी किंवा झेरॉक्स घेतो तिथपर्यंत ते ठीक आहे, पण जेव्हा तो स्टुडंट ते झेरॉक्स घेऊन विकायला लागतो तेव्हा ते कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट आहे. आता सरांनी जे सांगितलं त्या केसमध्ये, मुळजकर सरांनी जे सांगितलं त्या केसमध्ये आपल्याला त्याची परमिशन घ्यायची गरज नाही, पण आपण त्याला रेकग्नाइज केलं पाहिजे. बट इट ऑल्सो डिपेंड सर, तुम्ही किती कंटेंट घेताय. सो लाईक यु नो, ज्याला आपण जनरल लँग्वेज मध्ये म्हणजे द जनरली टर्म, हे बॉलिवूड मध्ये खूप कॉमन आहे, दे कॉल इट, मी इन्स्पायर झालेलो त्या पुस्तकापासून म्हणून मी ती स्टोरी घेतली. नाव इन्स्पिरेशन इज वन थिंग, बट टू व्हॉट एक्सटेंट. सो दीज आर लिगल मॅटर्स. आणि लिगली हाऊ इट वर्क्स, कोर्टमध्ये जेव्हा लिगल मॅटर्स जातात तेव्हा कसे होतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आय थिंक तो तिथं त्या अशा वेगवेगळे त्याचे फॅसेट्स आहेत ज्याच्या अकॉर्डिंगली ते डिटरमाइन होतं सर. मला वाटतं सर ऍटलीस्ट टू सम एक्सटेंट आय कुड आन्सर युअर क्वेश्चन, मुळजकर सर. येस सर, बट
the term that pricks me. How much? Will you please throw more light on that concept? How much? So sir, How much is plagiarized or how much is used? sir, to be honest, why are you doing it? First of all, the first thing that is important in infringement is Let, what is your intent? let me interrupt, sir. Excuse me. Yes, sir. The point is, for the sake of research, if you have written a book of 100 pages, I have taken only 2 lines from your book to write a paper of only 2000 words. I have taken 2 lines from your book, Yes, sir. but without taking any permission from you and acknowledging the same lines that these are from your book and the author is so and so, the name is so and so, it is from page so and so. Yes, Then sir. can it be considered under the Copyright Act or no? That is my question. नो सर, जी तुम्ही केस सांगितली 2 लाईन्स आउट ऑफ दॅट बुक आणि जिथं तुम्ही रेफर करताय दॅट मे नॉट बी कन्सिडर्ड एज अ कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट. बट लेट मी अगेन टेल यू अ डिस्क्लेमर इन दिस. बरेचसे आर्टिकल्स तुम्ही असे पाहता जिथं खाली डिस्क्लेमर असतो की विदाउट द परमिशन ऑफ ऑथर्स. सो कॉपीराइट कंटेंट जेव्हा क्रिएट होतोय ना त्यावेळी त्याच्यात काही टाइप्स आहेत. काही काय ओपन लायसन्स असतात, जसे बरेचसे सॉफ्टवेअर ओपन लायसन्स असतात तसे. काही ठिकाणी यू हॅव टू रेफर देम, यू हॅव टू रेकग्नाइज देम अँड यूज इट. In third category, which is comparatively stringent, see if the author has specifically mentioned. तुम्ही सुद्धा मेन्शन करू शकता मुळसकर सर. तुम्ही एखादा आर्टिकल लिहिलं खाली डिस्क्लेमर लिहायचा की like if you want to take or if you want to refer to this, you need to seek us permission from the author. If this is written there, then that is for sure you need to take permission. Otherwise जी तुम्ही केस सांगितली त्यामध्ये there is no copyright infringement. Sir. Thank you, sir. Thank you very much. छान. अजून कोणाला काही विचारायचंय? हॅलो, संपलं? सर तुम्ही ज्या सर्व्हिसेस देताय, आपल्याकडे ज्या सर्व्हिसेस आहेत, हा सर. तर त्याच्याबद्दल म्हणजे काय, कोणत्या सर्व्हिसेस आहेत आणि त्याला स्कोप किती आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही समजा आमचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घेतलं किंवा टॅगलाईन करून घेतली किंवा कुठला प्रॉडक्ट आपण, म्हणजे आता एका विद्यार्थ्याला एक शंका आली की एक कालच्या सेशनमध्ये असं झालं की एक प्रॅक्टिस करत होतो, त्याच्यात एक आपल्याला आयडिया सुचली की इमल्शन आपण ट्रॅडिशनल पद्धतीनं करण्याच्या ऐवजी त्याने एक वेगळी पद्धत नवीन शोधून काढली आणि ही वॉन्ट टू टेक द राईट्स ऑफ दॅट प्रोसेस टू प्रिपेअर द इमल्शन. तर ही जी आपण राईट्स घेतलो तर याचं फ्युचरमध्ये काय स्कोप असू शकतंय ह्या प्रोसेसला, आणि आता इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर ह्याचं एक जरा थोडक्यात जे गणित आहे की आता काही जी विद्यार्थी पोटेन्शियल आहेत तर त्यांनी ह्याच्यामध्ये जर लक्ष दिलं तर त्याचं काही करिअर होऊ शकते का? फॉर एक्झाम्पल मी सांगतो, म्हणजे आमच्याकडे एक आम्ही डिजिटल मायक्रोस्कोप घेतला परवा. तो मला वाटतं सांगलीचा काहीतरी प्राध्यापक आहे, फार मी ओळखतो सर. इनोव्हेटिव्ह मायक्रोस्कोप, म्हणजे तो माणूस एकदम इनोव्हेटिव्ह आहे आणि त्यांनी म्हणजे हजारो पेटेंट केलेले आहेत आणि तो दररोज म्हणजे आठवड्याला 5-7 पेटेंट करतो. तर काय करतो, स्मॉल चेंजेस केले त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये लगेच पेटेंट फाईल करतो. तर अशा पद्धतीचं त्याला काय स्कोप असू शकतो आणि काय काय करता येते, 1-2 मिनिटात सांगा म्हणजे आपण संपवून टाकू. येस सर. सर बेसिकली त्याने डिझाईन्स केलेले आहेत ते सगळे, पेटंट त्याचं नाहीये, सगळे डिझाईन्स आहेत. आय नो दॅट कॉन्सेप्ट ॲज सच. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे उघडता अशा आय थिंक त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण चालू केलेलं आहे त्याचं सेपरेटली, इन्स्टिट्यूटनी त्याला अलाव केलेलं आहे ॲज सच. सो इट्स नॉट ओनली अबाउट
त्या इन्स्ट्रुमेंट पण तुम्ही एखादा ऍग्रिकल्चरल इन्स्ट्रुमेंट पण वगैरे बनवताय तर त्यामध्ये पण डिझाईन मिळू शकतात, किंवा काही प्लांट व्हरायटी जेव्हा नवीन एखादी तुम्ही हायब्रिड व्हरायटी येतात त्याची व्हरायटीचं प्रोटेक्शन मिळू शकतं. आता बऱ्याचदा काय होतं, आपण खूप चांगला रिसर्च करतो पण आपल्याला त्याला मार्केट कसं करायचं हे माहिती नसतं. हा राईट मग अशा केसेस मध्ये काय होतं, आम्ही तसा काही सपोर्ट प्रोव्हाइड करतो. जसं आम्ही आता एक रिसेंटली एक प्रोग्राम पण चालू केलेला आहे. जर काही हर्बल रिसर्च असेल तर तो कमर्शियलाइज करण्यासाठी 3 कॉर्पोरेट पार्टनर्स तयार आहेत. हा हेच याच्याबद्दल सांगा. एक्झॅक्टली सर. सो त्याचे नॉमिनेशन्स चालू आहेत आता. म्हणजे आम्ही ऑल ओव्हर इंडिया मधनं त्याचे नॉमिनेशन्स मिळालेत आम्हाला. तुमच्याकडे काहीही रिसर्च आयडिया आहे हर्बलशी फक्त रिलेटेड, तर तुम्ही ती सबमिट करायची आहे. आम्ही काय करतोय, ती आयडिया कॉर्पोरेट पर्यंत घेऊन जातोय आणि यू वुड डायरेक्टली डील विथ दॅट कॉर्पोरेट. आम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व नसू. सो why we are doing it, we are mediating this because even corporate partners need good people like you ज्यांच्याकडे Right. काही आयडियाज आहेत. तर हे बऱ्याचदा असं होतं, मार्केटिंग किंवा कमर्शियलायझेशन हे आपल्या एंडनी शक्य होत नाही. मग अशा केसेस मध्ये आम्ही काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आमचं फक्त ऍडव्हान्टेज हेच आहे की आम्ही सायमल्टेनियसली इन्स्टिट्यूट सोबत काम करतोय, कॉर्पोरेट सोबत काम करतोय, तर आम्ही त्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. करेक्ट. येस सर. या छान. तर विद्यार्थ्याला हेच मला सांगायचं होतं की ह्या क्वेश्चनचं जे आन्सर म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे की आपण खेड्यातले विद्यार्थी आहोत, ग्रामीण भागातले आहोत. तर कालच्या लेक्चरचा ॲडव्हान्टेज घेऊन जर आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन करून प्रॉब्लेम फाइंड आउट केलो आणि त्याचं एक प्रोबेबल आपल्याला जर सोल्युशन मिळालं तर त्या सोल्युशनचा आपण पॅटेंट सरांकडून करून घेऊ शकतो. आणि दुसऱ्या काही नवीन आयडिया असतील, जसं की हार्बलचं सांगितलं, हार्बलला सोडून दुसरं पण जरी असेल, अशी काही आयडिया क्लिक झाली तर हे एक आपल्याला एक ऑथेंटिक सोर्स आहेत विजय कुमार सर, कारण दे आर वेल कनेक्टेड विथ द कॉर्पोरेट फील्ड. तर आपण कुणीतरी एक जरी विद्यार्थी याच्यातून क्लिक झाला, आज नाही 2 वर्षांनी 4 वर्षांनी होईल, तर हे प्रॅक्टिसेस आपल्याला जर इन्हान्स करायचे असतील तर सरांबरोबर कनेक्टेड राहावं. आणि मला वाटतं आता याच्यापेक्षा काही जास्त क्वेश्चन्स नाही आहेत आणि सरांनी भरपूर वेळ दिलेला आहे. तर परत एकदा आय एम व्हेरी मच थँकफुल टू प्रोफेसर काय आपले विजय कुमार सर आणि आपले सर्व गेस्ट अजित मुळतकर सर, आणखीन काही प्राध्यापक पण आहेत, काही लिंक्डइनचे फ्रेंड पण आहेत आणि आपले सर्व फॅकल्टी मेंबर्स अँड स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच वन अँड ऑल. थँक्यू सर. एक मिनिट हा. हॅलो. सेल्फी घेऊ. हॅलो, कॅमेरा चालू करा. हॅलो. गेले वाटते सर, सोडले वाटते सुपूजे सर. फोन करू का? हा फोन करा सर, ते कारण त्याने लिव्ह केले वाटते मीटिंग. करू का? तर तसंच घ्यावं आपलं. होऊ शकतील जॉईन, म्हणजे फोन केला. हा पटकन व्हा बरं, चला कॅमेरा जॉईन व्हा. फोन बंद आहे त्यांचा. हॅलो. जॉईन व्हा. जर एवढीच मुलं 42-45 दिसलेत आणि 8-10 जण मी नाहीत. हे कोण आहे लास्टला? चष्मा. हॅलो, लवकर. कॅमेरा का बरं चालू करत नाहीत की मुलं? दुधमल सर आलेले आहेत. नाही, बंद आहे सर त्यांचा. मी अगोदर काढलेत त्यांच्या काही फोटो. चालतंय सर. मग मोबाईल त्यांनी स्विच ऑफ आहे. हो. आले का? चला 1 2 3 रेडी, स्माइल. छान, चलो राईट. थँक्यू व्हेरी मच. सगळे मस्त दिसतंय.
घरी असल्यामुळं. थँक्यू सर. वेलकम. हे कोण आहेत? दुधमल सर. चला थँक्यू सर. ओके 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 थँक्यू सर. थँक्यू सर. ओके थँक्यू वेलकम. बाय आपले सर. सर लोक गेले का? काही चर्चा करायची का? चांगलं झालं ना सेशन? सर बोला. हो सर. छान सर, छान सर, अगदी छान झालं. सर चांगलं झालं.